शहरामध्ये आंतरराष्ट्रीय बजरंग दल व कट्टर गोरक्षक दल यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या तब्बल 11 रेडकूंना वाचवण्यात यश मिळवले। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गोरक्षक संघटनांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संशयित वाहन क्रमांक 51C6786 यावर लक्ष ठेवले होते। संबंधित वाहन संशयास्पदरित्या जात असताना कार्यकर्त्यांनी तात्काळ पाठलाग करून वाहन अडवले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवघ्या 4 महिन्याच्या सुमारे 11 रेडकूंना अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे। या कारवाईमुळे 11 निष्पाप मुक्या जनावरांचे प्राण वाचले असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय बजरंग दल व कट्टर गोरक्षक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गोवंशाची अवैधरित्या वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी आमची संघटना कायम सज्ज असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील। या धाडसी कारवाईत सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून जय श्रीराम जय शिवरायचा घोष घुमला।